ऑरेंज सिटी वॉटरवर्क्समध्ये कार्यरत असलेल्या 100 कर्मचाऱ्यांना ऑरेंज सिटी वॉटरवर्क्स प्रशासनाने 1 महिन्यापूर्वी कामावरून काढून टाकलेला आहे। या कर्मचाऱ्यांचा दोष फक्त एवढाच आहे की या कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मिळावं, कामगार कायद्यानुसार इतर सेवा सवलती मिळाव्या याकरिता भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून ऑरेंज सिटी वॉटरवर्क्स कंत्राटी कर्मचारी संघ या नावाची संघटना रजिस्टर्ड केली आणि माननीय अप्पर कामगार आयुक्तांकडे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत, किमान वेतनाबाबत त्या ठिकाणी प्रकरण दाखल केले। तेव्हापासून मागील 1 वर्षापासून ऑरेंज सिटी वॉटरवर्क्स प्रशासन या कर्मचाऱ्यांना एवढ्या प्रचंड प्रमाणात त्रास देत आहे की ते कर्मचारी त्रासून गेलेले आहे। एका महिलेची डिलिव्हरी होती, त्या महिलेला ड्युटीवरून सुट्टी पाहिजे होती, त्या सुट्टीकरिता देखील त्यांनी अक्षरशः तरसवलं। जेव्हा आदरणीय मुन्ना भाऊंनी त्या ठिकाणी लक्ष दिलं तेव्हा कुठं त्या महिलेला मॅटर्निटी रजा मंजूर झाली। अशा अनेक प्रकारच्या त्रासांनी हे कर्मचारी त्रासून गेलेले आहे। महिनाभरात त्यांचे झोन बदलवण्यात आले, नको त्या ठिकाणी त्यांच्या बदल्या करण्यात आल्या। कारण काय, तर फक्त युनियन का बनवली म्हणून। आणि त्यामुळं या कर्मचाऱ्यांना जेव्हा अप्पर कामगार आयुक्तांनी सांगितलं की 23,000 रुपये हा किमान वेतन यांना मिळाला पाहिजे, ह्या कायद्याप्रमाणे परिमंडळ झोन 1 प्रमाणे यांना वेतन मिळालं पाहिजे, तुम्ही देत असलेला जो किमान वेतन आहे हा चुकीचा आहे, हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हापासून त्यांचा अतिशय तिळपापड झाला। आणि रँडस्टँड कंपनीचा जो त्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जो ठेका होता तो 31 डिसेंबर रोजी त्यांनी संपुष्टात आणला आणि 1 जानेवारीपासून या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेले आहे। त्याच्या विरोधात मनपा आयुक्त कार्यालयाच्या समोर उद्यापासून या कर्मचाऱ्यांना घेऊन भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वात आदरणीय ओमप्रकाशजी यादव साहेब, हर्षलजी ठोंबरे जिल्हा प्रमुख भारतीय मजदूर संघ आणि आम्ही बाकी सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात करत आहोत। आपणा सर्वांचं सहकार्य या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता आवश्यक आहे। ज्याप्रमाणे आज प्रेस झाली त्याप्रमाणे उद्या देखील आमच्या धरणा मंडपामध्ये आपण उपस्थिती दर्शवून या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी मदत करावी, सहकार्य करावं एवढीच विनंती आहे।